नमस्कार. तुमच्या घरात पण कोबी म्हटल्यावर लहान मोठे सर्व नाक मुरडतात का? तर मग हा कोबीचा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून पहा. कोबी अजिबात न आवडणारी व्यक्ती देखील हे खमंग आणि खुसखुशीत कोबीचे कटलेट्स आवडीने खाईल. चला तर मग अजून एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी बनवूया. सर्वात आधी एक लहान कोबी बारीक चिरून घ्यायचा. किसून घेतलात तरीसुद्धा चालेल. मग त्यामध्ये 1 वाटी बेसन, 1 वाटी तांदळाचे पीठ, चवीपुरते मीठ आणि एक चिरलेला कांदा टाकायचा. अशा नवीन नवीन नाश्त्याच्या रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता या मिश्रणात 3 टीस्पून कांदा लसूण मसाला, 3 टीस्पून धणेपूड आणि 2 टीस्पून चाट मसाला टाकूया. आता सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया आणि मग कोबीचा उग्रसपणा थोडा कमी व्हावा म्हणून 1 टेबलस्पून साखर टाकूया. 1 टेबलस्पून ओवा टाकूया. भजी, कटलेट, थालीपीठ असा बेसन घातलेला कुठचाही पदार्थ जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्यामध्ये ओवा आवर्जून टाकावा, जेणेकरून तो पदार्थ पचायला त्रास होत नाही. आता थोडे थोडे पाणी टाकून पीठ एकदम सैलसर भिजवून घेऊया. मग गॅसवर एक नॉनस्टिक तवा ठेवायचा आणि त्यावर थोडे तेल टाकायचे आणि मग तेल कढले की त्यात पिठाचे लिंबा एवढे गोळे करून सोडायचे. 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचे आणि मग कालथ्याने उलटे करून थोडे चेपायचे. अशा पद्धतीने सर्व गोळे चपटे करून घेतल्यावर त्यावर सर्व बाजूने थोडे तेल सोडायचे. 2 मिनिट शिजू द्यायचे आणि पुन्हा उलटून घ्यायचे. कटलेट्स अशा पद्धतीने बनवले आणि शॅलो फ्राय केले की कमी तेलात अगदी खमंग आणि खुसखुशीत होतात. हे बघा, कटलेट्स सर्व बाजूनी तळले गेले आहेत आणि छान खरपूस झाले आहेत. आता हे कटलेट्स अजून चमचमीत करायचे असतील तर काय टाकायचे ते सांगते, पण त्याआधी आमच्या इन्व्हेंटेड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या कटलेट्समध्ये अजून चव वाढवण्यासाठी बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा किचन किंग मसाला अशा अजून बऱ्याच गोष्टी टाकू शकता. उकडलेला बटाटा देखील मॅश करून टाकू शकता. आजची इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.